तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉक्टर गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेलोडी शिवारातील त्यांच्याच शेतात अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला। या घटनेने संपूर्ण जिल्हा आणि वैद्यकीय क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे। डॉक्टर सोनी यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असा दाट संशय व्यक्त केला जातोय। घटनेचे गांभीर्य ओळखून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून रात्री उशिरा 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। डॉक्टर सोनी हे गेल्या अनेक वर्षांपासून खामगावात एकमेव रक्तपेढी चालवत होते आणि सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असायचे। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ते संध्याकाळच्या सुमारास एकटेच आपल्या शेतात गेले होते। मात्र तिथे गेल्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 तासातच ते शेतात मृत अवस्थेत आढळून आले। डॉक्टर सोनी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला गती दिली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संभाजीनगर येथून विशेष वैद्यकीय पथक दाखल झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।